मोदी जी म्हणाले पिछले 10 साल तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है। जाणीवपूर्वक सांगतात 400 पार झाले की संविधान बदलणार। अरे नालायकांनो, या भारताचं संविधान काँग्रेसनी 70 वर्षापर्यंत त्या ठिकाणी जम्मू काश्मीरला लागू केलं नव्हतं। नरेंद्र मोदी नावाचा वाघ आला, त्यांनी जम्मू काश्मीरला हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे लागू करून दाखवलं। अरे मोदीजी तर सांगतात माझ्याकरता गीता, बायबल, कुराण याच्यापेक्षाही महत्त्वाचं संविधान आहे। मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे। आज विकसित भारताकडे आपल्याला जायचंय। मोदीजींनी काय सांगितलं माहिती आहे ना? मोदीजी म्हणाले पिछले 10 साल तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है। पुढच्या 5 वर्षामध्ये मोदीजी जे करणार आहेत त्याची कल्पना देखील आपण करू शकत नाही। काही नालायक लोक आहेत जे या ठिकाणी लोकांची दिशाभूल करतात, जाणीवपूर्वक सांगतात 400 पार झाले की संविधान बदलणार। अरे नालायकांनो, या भारताचं संविधान काँग्रेसनी 70 वर्षापर्यंत त्या ठिकाणी जम्मू काश्मीरला लागू केलं नव्हतं। भारताचं संविधान जम्मू काश्मीरला लागू नव्हतं। अरे नरेंद्र मोदी नावाचा वाघ आला, त्यांनी जम्मू काश्मीरला हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे लागू करून दाखवलं। त्यामुळे बंधू भगिनींनो, अरे मोदीजी तर सांगतात माझ्याकरता गीता, बायबल, कुराण याच्यापेक्षाही महत्त्वाचं संविधान आहे। कारण याच संविधानाच्या माध्यमातून मला गरिबाची सेवा करायची आहे, शेतकऱ्याची सेवा करायची आहे, महिलांची सेवा करायची आहे, वंचितांची सेवा करायची आहे। आणि म्हणून आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, अशी संधी पुन्हा मिळणार नाही आहे। एकीकडे मोदीजी आहेत, सुधीर भाऊंसारखा एक नेता आपल्याकडे आहे। 19 तारखेला कोणताही विचार न करता या ठिकाणी कमळाचं बटन दाबा आणि आपल्या सगळ्या पाहुण्या रावण्याला, आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळीला सांगा आपल्याला विकासाची नवीन संधी मिळाली आहे। अरे अशी संधी कधीतरी एकदा मिळत असते। जीवनामध्ये मिळालेली संधी घालवली तर येणाऱ्या पिढ्या विचारतात की तुम्ही संधी होती तेव्हा काय करत होतात। मग आपल्याला सांगावं लागतं थोडीशी चूक झाली, तंबाखू खात होतो, माहितीच नव्हतं त्यावेळेस काय करायचं होतं। त्यामुळे अशा प्रकारची संधी घालवू नका। या ठिकाणी सुधीर भाऊ आणि मोदीजी या जोडीला संसदेमध्ये पाठवण्याकरता 19 तारखेला कमळाचं बटन दाबून एक प्रचंड आणि भव्य असा विजय या ठिकाणी तुम्ही द्या।